नमस्कार. आज आपण बोलणार आहोत वेगाबद्दल. पण थांब, हा काही साधासुधा वेग नाहीये. हा आहे तो वेग जो आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे. चला तर मग विजेच्या या अविश्वसनीय वेगाचं रहस्य आज उलगडूया. चला एक कल्पना करूया. समजा जगातली सगळ्यात मोठी सगळ्यात वेगवान शर्यत सुरू झालीये. आणि या शर्यतीत कोण कोण आहे माहितीये? आपल्याला माहिती असलेली प्रत्येक वेगवान गोष्ट. मग विजेता कोण ठरणार? बघूया तरी. तर मग प्रश्न तोच आहे, या महाशर्यतीत जिंकणार तरी कोण? काय वाटते? विचार करा, मनात एक उत्तर ठरवून ठेवा. ओके, तर आपले स्पर्धक एकदम तयार आहेत. बघा, पहिल्या लेनमध्ये आहे सायकल, दुसऱ्यात आहे एक सुसाट वेगाने जाणारी कार, तिसऱ्यात एक विमान आणि चौथ्या लेनमध्ये आहे वीज. अरे वाह, ही शर्यत तर भलतीच रंजक होणार असं दिसतंय. आणि निकाल तर अगदी स्पष्ट आहे. विजेता आहे वीज, नेहमीप्रमाणे. या शर्यतीत तिला हरवणं शक्यच नाहीये, कारण तिचा वेग तो अतुलनीय आहे. बरं, वीज जिंकली हे तर आपल्याला कळलं, पण ती नक्की किती वेगवान आहे? म्हणजे तिचा वेग इतका अविश्वसनीय का मानला जातो? चला, आता जरा आकड्यांच्या भाषेत हे समजून घेऊया. सोपं आहे. विजेचा वेग म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तो आहे प्रकाशाचा वेग. हो, अगदी बरोबर. तोच प्रकाश जो सूर्य आणि ताऱ्यांपासून आपल्यापर्यंत येतो. वीज आणि प्रकाश हे दोन्ही एकाच प्रचंड वेगाने धावतात. आता हा वेग किती आहे हे समजायला हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, वीज इतकी वेगवान आहे की ती फक्त एका सेकंदात आपल्या संपूर्ण पृथ्वीभोवती तब्बल 7 फेऱ्या मारू शकते. आहे की नाही अविश्वसनीय? म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली पापणी लवते न लवते तोच वीज कित्येक किलोमीटरचा प्रवास करून पुढे गेलेली असते. तिचा वेग आपल्या विचारशक्तीच्याही पलीकडचा आहे. ओके, तर आपण पृथ्वीवरचा वेग तर बघितला, पण आता विचार करूया की हाच वेग अंतराळात कसा काम करतो. कारण प्रकाशाचा अंतराळातला प्रवास तर याहूनही जास्त इंटरेस्टिंग आहे. एक गंमत माहितीये, सूर्याचा जो प्रकाश आहे ना, तो आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचायला जवळजवळ 8 मिनिटं लागतात. विचार करा, जगातली सगळ्यात वेगवान गोष्ट आणि तिलासुद्धा सूर्यापासून आपल्यापर्यंत यायला इतका वेळ लागतो. आणि आता येतो सगळ्यात रंजक भाग. याचा अर्थ काय होतो माहितीये? याचा अर्थ असा की आपण जेव्हा सूर्याकडे पाहतो तेव्हा तो आत्ताचा रिअल टाईम सूर्य नसतो. तो असतो 8 मिनिटांपूर्वीचा सूर्य. म्हणजे आपण खरं तर भूतकाळात बघत असतो. अंतराळातली ही कल्पना जरा मोठी आणि चक्रावून टाकणारी आहे, नाही का? पण थांबा, हाच वेग आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा बघू शकतो. चला तर मग पाहूया हा वेग आपल्या डोळ्यांसमोर कसा येतो. तर मग लक्षात ठेवण्यासारख्या काही सोप्या गोष्टी. 1. वीज म्हणजे खूप खूप जास्त वेग. 2. विश्वातला सगळ्यात जास्त वेग तो विजेचाच. आणि 3. आपण जे रोज टीव्ही बघतो किंवा मोबाईल वापरतो ना, ते सगळं याच वेगामुळे शक्य होतं. आणि हो, हा अविश्वसनीय वेग आपण स्वतः अनुभवू शकतो. एक छोटा प्रयोग करून बघा. रात्री एका अंधाऱ्या खोलीत जा आणि टॉर्च लावा. काय झालं? प्रकाश एकदम लगेच दिसला ना? तोच आहे विजेचा वेग. आपल्याला कळायच्या आत तो प्रवास करतो. तर आज आपण विजेच्या आणि प्रकाशाच्या वेगाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. पण या सगळ्यानंतर एक प्रश्न मनात येतोच. जर सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 8 मिनिटं लागत असतील, तर याचा अर्थ असा होतो का की आपण जे काही पाहतो ते नेहमी भूतकाळातलंच असतं? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?